हॅलो, धन्यवाद यासीन सर. जसं तुम्ही आत्ताच डिटेलिंग दिलं की दोन मोठे संघ आहेत आणि दोन मोठे संघ ज्या वेळेला मैदानात आमने सामने असतात त्यावेळेला प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता वाढते आणि दोन बलाढ्य संघांचे जे अव्वल नंबर खेळाडू आहेत, सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांचा खेळ किती नॅचरल होतोय, किती ते परफेक्ट आहेत, कुठे चुका करतायत आणि किती ते प्लस राहतायत आणि आपल्या टीमला जिंकवण्याचा प्रयत्न कोण कोण करणार आहे याचं सुद्धा मोजमाप प्रेक्षक करतीलच. परंतु आपण या मॅच कडे त्याच दृष्टिकोनातून आपण सुद्धा ॲज अ समालोचक, प्रेक्षक, पाहुणे आणि सगळेच बघणार आहोत. मॅच इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला फ्रेंच ग्रुप हाशिवरे जे टॉस लुजर आहेत, ज्यांना मैदानामध्ये आता फलंदाजी करायची आहे, त्यामुळे विनंती असेल की फलंदाजांनी मैदानात उतरायचं आहे. प्रफुल्ल पाटील मैदानात उतरतायत. प्रफुल्ल पाटील कुठलाही परिचय द्यावा असं काही त्यांचं नाही आहे, कारण ते स्वतःच एक ब्रँडेड आहेत. ब्रँड नाव आहे त्यांचं, नावाचा ब्रँड आहे. प्रफुल्ल पाटील यांच्याकडे जी क्षमता आहे, 20 वर्षापेक्षा अधिक कालावधी ज्यांचं क्रिकेट आपण डोळ्यांनी बघतोय ते प्रफुल्ल पाटील अगदी म्हणजे टीमचा केंद्रबिंदू ज्याला आपण म्हणू शकतो ते प्रफुल्ल पाटील आणि प्रसाद पाटील. ही जोडी म्हणजे अगदी टीमची सक्सेसफुल जोडी आहे. अनेक महत्त्वाचे विजयांचे दावेदार आहेत हे जोडीदार. हे जोडीदार एकमेकाला जाणतात, हे जोडीदार एकमेकाला चांगले ओळखतात आणि हे जोडीदार एकमेकाला चांगले समजतात सुद्धा. त्याच्यामुळे अशा जोडीकडून जेवढ्या अपेक्षा केल्या त्या त्यांनी बहुतांशी 90% पूर्ण केलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे ह्या जोडीचं मोजमाप आणि त्याचा परिणाम हा आपण सुद्धा मित्रांनो अनुभवलेला आहे आजवर. त्यामुळे एक महत्त्वाच्या मॅचचा हा मुद्दा बनेल. ही जोडी किती टिकणार, ही जोडी किती धावा जमवणार, ही जोडी सुरुवात कशी करेल आणि ही जोडी मैदानात धावांची फटकेबाजी कशी करणार आणि ही जोडी किती धावांसाठी पहिल्या विकेटची पार्टनरशिप करणार, हे सगळे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. कारण मित्रांनो मॅच अजून सुरू व्हायची बाकी आहे. कॅप्टन स्वतः अभिषेक नाईक उर्फ अबू आपल्या षटकाची सुरुवात करायला आलेला आहे. अबू यावर्षी खूप फॉर्म मध्ये आहे आणि समोरचा फलंदाज पण तेवढाच थोडीच तोड प्रत्युत्तर देणारा जबरदस्त हजरजबाबी फलंदाज प्रसाद पाटील ऑन स्ट्राइक एंड. आपण पाहतो 5 ओव्हरची मॅच, 2 ओव्हरचा पॉवर प्ले. त्या कारणास्तव 2 ओव्हरचा पॉवर प्ले जे आहे त्यात 9 क्षेत्ररक्षक इन द सर्कल अँड ऑल्सो 2 फिल्डर्स आर आउट ऑफ द सर्कल असे आपण असणार बघणार आहोत. सामन्याची सुरुवात होणार आताच. पहिला चेंडू हातात घेऊन तयार अभिषेक नाईक. लॉंग रन अप, राईट आउट, राउंड विकेट, पहिला बॉल. पहिला चेंडू आपण पाहतो हवेत आणि फिल्डरच्या हातात, फलंदाज बाद. अभिषेक नाईक यांच्या कॅप्टन पदासाठी तो किती परफेक्ट आहे हे आपण त्याच्या पहिल्याच बॉलवरती त्यांनी जी फार मोठी विकेट प्राप्त केली त्याच्यावरून आपण त्याला कसे जाणतो आपण बघतोय. कारण त्याने सुरुवातच अफलातून केलेली आहे. फार मोठा फलंदाज, ओपनिंग पार्टनर त्यांनी मैदानातून परत पाठवला आहे तो प्रसाद पाटीलला. त्यामुळे मैदानात जरूर एक सुरुवात थोडीशी चिंताजनक झाल्याचं पाहायला मिळते. हाशिवरे संघाकडे अजून भरपूर फलंदाज आहेत, त्यांच्याकडे काही तोटा नाही कसला. पण नवीन फलंदाज आलाय प्रणय पाटील. प्रणय पाटील अतिशय ऍक्टिव्ह खेळाडू आहेत आणि सतत बिझी शेड्यूल असलेले खेळाडू आहेत. कारण पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असणं आणि क्रिकेटला वेळ देणं हे सगळं मॅनेज चांगलं करतात ते, यात काही वाद नाही. षटकाची सुरुवात अभिषेकनं अफलातून केलेली आहे विकेट घेऊन. दुसरा चेंडू राईट आउट, राउंड विकेट. दुसरा चेंडू जरूर ऑफ स्टंपच्या बराच बाहेर गेला. पंच बघतायत चेंडूला इशारा वाईटचा करतायत हात फैलावून. अशा प्रकारे आधी विकेट नंतर अतिरिक्त स्वरूपाची धाव. ही आहे सुरुवात डावाची. डाव रंगणार यात काही शंका नाही, कारण डावामध्ये
अत्यंत भले मोठे खेळाडू आपसामध्ये खेळतायत, विरोधात खेळतायत. आपण पाहिलं मजबूत दावेदारी करणारे संघ आहेत, अनेक फायनलचे दावे केलेले संघ आहेत दोन्ही संघ, त्यामुळे तसं आहेच आपल्याकडे. यावेळेस चेंडू पाहतो बॅटच्या वरून विकेट कीपर सचिनच्या हातात पोहोचतोय. बॅट बॉलचा कोणताच कॉन्टॅक्ट नाही. पहिली विकेट प्राप्त करण्यासाठी 50% कॉन्ट्रीब्युशन दिलं ते त्यांचा क्षेत्ररक्षक मंथन याने. अभिषेकला चांगली साथ दिली, कॅचिंग पोझिशनला अप्रतिम त्यानं कॅच पकडला आणि अशा प्रकारे ती पहिली विकेट होती प्रसादची. त्यानंतर खेळतोय प्रणयचा जोरात हिट, भरपूर ताकद लावली. व्हॉट अ फॅन्टास्टिक सिक्स. परफेक्ट टायमिंग आणि त्या परफेक्ट टायमिंगच्या आत्मविश्वासाच्या बळावरती लावलेला ऑन मिड विकेट बाउंड्रीच्या वरून स्टँड अँड डिलिव्हर षटकार लागतोय. जोरदार प्रहार केलाय. अभिषेकच्या चेंडूवर पुन्हा त्याच प्रकारातला आणखीन एक दमदार हिट, 6 रन. धन्यवाद. प्रसादची विकेट पटकन गेली, पण पहिल्या ओव्हरची जी ॲव्हरेज आहे ती प्रणय आणि प्रफुल्ल पाटील दोघांनी व्यवस्थित मॅनेज केलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की प्रसाद आउट झाल्यानंतर आपल्यावरती थोडंसं प्रेशर येईल, पण ते प्रेशर सुद्धा आपल्याला प्रतिस्पर्धी संघाच्या अपोजिट कंप्लीट करायचं आहे. त्या प्रेशरला काहीतरी न्याय द्यायचा आहे, न्यायिक बॅटिंग करायची आहे हे त्यांनी जाणलं आणि चांगले फटके मारून 18 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावर वसूल केल्यात. परंतु एक विकेट गेले हेही विसरून चालणार नाही. प्रसाद आउट झाल्यावरती पूर्णतः भान आणि पूर्णतः विश्वास, जबाबदारी आणि पूर्णतः आपली कॅपॅसिटीचा यूज करून या दोन्ही फलंदाजांनी युजफुल फलंदाजी करून फंटॅस्टिक पार्टनरशिप सुद्धा नोंदवली. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 18 धावांची फंटॅस्टिक. एक विकेट गेली, नंतर धावा आल्या 18. षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली आहे अजिंक्य याच्याकडून. अजिंक्य सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. हे सगळे आपण पाहतो ना, 2 टोकावरचे फलंदाज, गोलंदाज हे सगळे अष्टपैलू मोहरे आहेत आपल्या टीमचे आणि त्याच्या कारणाने
प्रणय आपण पाहतो ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा थोडासा चेंडू, त्याला बॅट लागली परंतु धावण्याचा मौका मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाने त्वरित चेंडू अडवला आणि त्यामुळे फलंदाजाला धावण्यापासून रोखण्यात आलेला आहे. अशा प्रकारे अतिशय तंत्रशुद्ध सुरुवात 2 चेंडू निर्धाव टाकून केली आहे ती कल्पेश अजिंक्य याने. यावेळेस पाहतोय आपण थोडासा वाईड लाईनच्या दिशेनं चेंडू टाकला होता परंतु तो पुन्हा एकदा आत आला, त्यामुळे इथे काही वाईड मिळत नाहीये. लागोपाठ 3 चेंडू मध्ये कोणताही हल्ला बोल प्रतिकार बॅट्समन प्रणय करू शकला नाहीये. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. यावेळेस फटका लागतोय. क्षेत्ररक्षक तैनात, थोडासा फंबल झालाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न अतिशय वेगात केलाय आणि अशा प्रकारे डायरेक्ट हिट आणि फलंदाज प्रणय निर्धाव पडलेत आणि 4 चेंडू निर्धाव टाकताना एक फलंदाज डायरेक्ट हिट करून रनआउट सुद्धा केला आहे तो प्रणयला. त्यामुळे प्रसाद प्रणय हे 2 मातब्बर फलंदाज हाशिरे संघाचे डगआउटला परत गेलेत. त्यामुळे थोडी चिंता परत वाढते परंतु त्या चिंतेवरती त्यांच्याकडे सोल्युशन आहे. तो आलेला आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन सचिन म्हात्रे. वन ऑफ द फॅन्टास्टिक बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅट्समन सचिन म्हात्रे. ताकदवर फलंदाज आहे. नॅचरल फटके मारण्यात तो अतिशय हुशार माणूस आहे, यात काही शंका नाही. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाली आहे ती 18, कारण पहिल्या ओव्हरलाच 18 धावा होत्या. परंतु त्यानंतर या षटकामध्ये जो एक अफलातून परफॉर्मन्स, नंबर 1 परफॉर्मन्स केलाय तो बॉलरने, तो अर्थातच अजिंक्यने केला आहे. 4 चेंडू मध्ये कुठली धाव दिली नाही. अतिशय कमाल कंजूसी बॉलिंग, टाइट बॉलिंग परफॉर्मन्स अजिंक्य ठोंबरे. फॅन्टास्टिक बॉलिंग. नवीन फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज आलेला आहे सचिन म्हात्रे. अतिशय ताकदवर बलवान फलंदाज. चेंडू पाहतोय, मारतोय, गॅपचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन चेंडू अडवतोय आणि त्या कालावधीत इथे सचिनच्या धावा 2 पूर्ण होत आहेत. धावण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतात कारण पोलीस बोलल्यानंतर त्यांना रनिंगचा अनुभव खूप मोठा असतो आणि तो इथे मॅच मध्ये कामी येतो, हे मात्र खरं आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या 20 पर्यंत पोहोचली आहे. 2 फलंदाज बाद 20 धावा. फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे टॉस पराजित झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या सामन्यामध्ये. षटक क्रमांक 2 चालू आहे. अजिंक्य ठोंबरे षटक टाकतोय. सचिन जोरात फटका मारण्याचा इरादा जाहीर केला होता परंतु चेंडू बॅटचं कनेक्शन हवं तसं नाही आणि त्या कारणास्तव इथे 2 षटकांचा खेळ संपला. एक जबरदस्त संघर्षपूर्ण षटक टाकलं. बलवान फलंदाज समोर असताना, ताकदवर फलंदाज समोर असताना त्यांनी हे षटक टाकलं आणि फक्त 2 धावा त्याने मोजल्या. अर्थात रनआउटची विकेट आहे ती मात्र त्याच्या नावावर जात नाहीये. ते सांघिक विकेट आहे. त्यामुळे एक चांगलं संतुलित आणि बॅलन्स ओव्हर टाकलंय त्यांनी. अर्थातच कमालीचं. कालपासून आपण पाहतो, परवापासून पाहतो, आजपर्यंत पाहतोय आपण चांगले पंच आपल्याला लाभलेत. शरद पाटील, राजेश पाटील, मॅन फ्रॉम घसवडचे 2 पंच आपण पाहतोय ज्यांच्याकडून चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 3ऱ्या दिवसामध्ये अतिशय मेहनती, अतिशय इमानदार, अतिशय संयमी आणि अतिशय परफेक्ट असं सगळं त्यांचं आपण पाहतोय. कार्यक्रम पत्रिका शेड्यूल टाईट असतं पण 4 दिवसाचं शेड्यूल त्यांनी आपल्याला फकीरी पडाय स्पर्धेत दिले. अर्थात राजेश पाटील आपले चांगले पंच आणि त्यांचे जोडीदार यांनी अप्रतिम साथ दिलेली आहे, यात काही वाद नाही. प्रत्येकाचा एक रोल आहे. शरद पाटील, राजेश पाटील पंच आणि त्यांना धीरज आणि मनु हे सुद्धा चांगली साथ देतात. त्यांना ज्यावेळेला लंच टाइम असतो, लंच ब्रेकला त्यांना सोडतात आणि त्यावेळेला मनु आणि धीरज हे पंचांचं काम करत असतात. कारण 2 व्यक्ती अतिशय जबाबदार आहेत. मनु आणि धीरज या स्पर्धेच्या आयोजनात त्यांचा अगदी फार मोलाचा वाटा आहे, मौलिक वाटा आहे आणि त्यामुळे
ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या समर्थपणे पहिल्याच्या 4 दिवसाची स्पर्धा परंतु महिनाभर प्लॅनिंग चालू आहे आणि ते प्लॅनिंग सक्सेस करण्यासाठी आणि एवढी मोठी YouTube लाईव्ह स्पर्धा बोलल्यानंतर इथे तुम्हाला बऱ्याच जबाबदाऱ्यांचं भान असायला पाहिजे ते व्यवस्थित पाळलं जातंय त्यासाठी मनु आणि धीरज अँड टीम फकीरपाडा हॅट्स ऑफ फॅन्टास्टिक टुर्नामेंट षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू व्हॉट अ बॉलिंग फॅन्टास्टिक बॉलिंग विकेट सिद्धिविनायक खिराड तुमचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये आपण पोहोचवायचा आहे प्लीज दिलाय का बघा हाशिरे संघाचा प्रतिनिधी बसलाय गोलंदाज श्रेयस आपल्याला आलेला दिसतोय पहिल्याच बॉलवरती त्यांनी प्रफुल्ल पाटील सारख्या बॅट्समनला आउट केलंय आणि एकदा पुन्हा मैदानात अवतरलाय तो मनीष हा सुद्धा एक रिअल ऑलराउंडर आहे हाशिरे संघाचा यानं सुद्धा मॅच विनर भूमिका अनेक वेळा पार पाडली आहे आणि अतिशय ब्युटिफुल अँड ऑल्सो सक्सेसफुल असा हा ऑलराउंडर आहे भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा खूप साऱ्या असणार आहेत अपेक्षांचं ओझा आहे परंतु त्या ओझ्याखाली न दबता त्या ओझ्याला आपण डोक्यावरून शिंगावर घ्यायचा आहे अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला लाजवाब द्यायचा आहे आणि तो देण्यामध्ये ते पटाईत आहेत मनीष मोकल नाव त्यांचं सचिन एका बाजूला मनीष जोडी बहारदार रुबाबदार आहे गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानात श्रेयसला विकेट प्राप्त होते षटकाची सुरुवात भन्नाट केली आहे जशी अभिषेकनं केली तसं श्रेयस सुद्धा सुरुवात तशीच करताना पाहायला मिळतोय आपल्याला यावेळेस फटका पुन्हा एकदा कॅच जवळपास आलाच होता पण तो कॅच मात्र पकडण्यामध्ये असफलता आली आहे चांगले विकेट्स काढले आहेत हाशिरे संघाला जरासं दडपणाखाली आणलंय परंतु हाशिरे संघ दडपणाला झुगारून देण्यात पण एक्सपर्ट आहे त्यांच्याकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत मातब्बरांची कमतरता नाहीये परंतु आज संघ थोडासा अडचणीत आलेला पाहायला मिळतोय कारण प्रफुल्लची विकेट गेली त्या कारणाने थोडंसं का होईना त्यांना आता थोडासा टेन्शनचा सुद्धा भाग सांभाळून घ्यायचा आहे पण सचिनकडे कॅपॅसिटी आहे सचिनकडे मोठे फटके आहेत सचिन नॅचरल फटकेबाजी करण्यात पटाईत आहे आणि त्याच्यामुळे अपेक्षा त्याच्याकडून बऱ्याच असणार आहेत मनीष आणि सचिन जोडी किती रंगते किती पार्टनरशिप वाढवते किती धावांचा वेग वाढवते ते बघणं लाजवाब असणार आहे सचिन चकतोय आपण चेंडू पाहतो आउट ऑफ द लेग स्टंप गेलाय पंचांचे रुंद हात झाले चेंडूचा इशारा वाईड आलाय धावसंख्या वाढते धावसंख्या पोहोचते 22 धावा विकेटची गोष्ट केली तर आतापर्यंत 3 विकेट्स आणि 22 धावा झाल्या प्रफुल्ल त्यानंतर आपण पाहतो पहिल्यांदा प्रसाद प्रणय प्रफुल्ल 3 पी आउट झालेले आहेत मैदानातून छटकार लागतोय जोरदार हाईट डीजे क्रिकेटमध्ये सूत्र आहे एक डाव दुसरा एक डाव माझा एकदा तुम्ही माझी विकेट काढा एकदा आम्ही तुम्हाला षटकार मारू त्यामुळे मस्तपैकी मॅच चालली आहे कधी फलंदाज आक्रमक तर कधी गोलंदाज विकेट काढतोय त्यामुळे एक चांगली बॅलन्स मॅच मैदानात आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या वाढत पोहोचते षटकाराने 28 धावा नॉट बॅड कारण हाशिरे संघाकडे सुद्धा अतिशय सॉलिड बॉलिंग आहे त्यांच्याकडे सुद्धा परफेक्ट अटॅक आहे त्यामुळे ते सुद्धा चांगलं खेळतात चांगला हिट केलाय चेंडू क्षेत्ररक्षक अजिंक्य ठोंबरेकडे कॅच आली होती परंतु बरंच अंतर कापून चेंडूला कॅच करणं इतकं सोपं सुद्धा नव्हतं परंतु त्याच्या प्रयत्नांना हॅट्स ऑफ कमाल फिल्डिंग केली कॅच पकडण्यात आली नाही जोखीम असते आपण पाहतो की परंतु चौकार जाऊ दिला नाहीये हेही महत्त्वाचं असतं चांगला फील्ड केला चेंडू भले कॅच नाही पकडली पण चेंडूला बाउंड्री पासून जाण्यापासून रोखलेला आहे धावसंख्या आपण पाहतो पोहोचली 30 धावा 2 धावा पूर्ण करतायत सचिन पुन्हा स्ट्राइक एंड आलेला आहे पुन्हा एकदा गोलंदाज
श्रेयसचा चेंडू कार्पेटच्या आधारे धीम्या गतीने कार्पेटवरून सरकतोय क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने अडवलं आणि अर्थातच इथे पंच तीक्ष्ण नजरेचे आहेत, परंतु पटाईत आहे पळण्यामध्ये तो मनीष. आपली विकेट वाचवायची आहे, आपल्याला पार्टनरशिप घडवून आणायची आहे आणि आपल्याला डाव रंगवायचा आहे, अशा सगळ्या उद्देशाने पेटलेला मनीष आणि तो जाणतो. धावसंख्या झाली आहे 32 धावा. 3-32 अशी धावसंख्या मैदानात सिद्धिविनायक झळच्या अपोजिट फ्रेंड्स ग्रुप हाशुरे निर्माण करताना पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस आपल्या षटकातला पुढला चेंडू घेऊन तयार. राईट आर्म राऊंड विकेट. समोर आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन सचिन म्हात्रे. सचिनचा जोरात हिट, चेंडू वन्स बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर फॉल. तीन फलंदाज बाद 36 धावा झाल्यात आणि षटकांची जर आपण चर्चा करायची तर 3 षटक इथे समाप्त झालेले आहेत. 3 षटक 36 धावा, 12 धावांचा रन रेट प्रति ओव्हर त्यांनी ठेवलाय आणि असं करताना 3 फ्रंटलाईन फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत, परंतु अजून मिडल ऑर्डर मैदानामध्ये स्थिर स्थावर आहे. आक्रमकता थोडीशी त्यांना दाखवायची आहे. 2 षटक फक्त बाकी आहेत, त्यामुळे या आक्रमकतेला किती प्रतिसाद सापडतो किंवा क्षणभंगुरता ठरते, कारण म्हणतात ना आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि फलंदाजी वेगवान करण्यामध्ये फलंदाज आजकाल जास्त विश्वास ठेवतात, कारण चेंडू असं कधी कधी वाटतं की कंपनी फलंदाजाचा विचार करूनच बनवते, बॉलरला फारसं काही ठेवलेलं नाहीये, तो फक्त मार खायला जन्माला आलेला आहे असं बऱ्याच वेळेला वाटायला लागतं. नवीन चेंडूवरती लोकर ताजी असताना पण काय काय फलंदाज षटकार मारतात, लांब लांब पल्ल्याचे षटकार मारतात, त्यामुळे बॉल सुद्धा कंपनी त्या प्रकारात ते बनवायला लागली आहे. कमाल. ओव्हरची सुरुवात कमालीची होते. मागच्या ओव्हर प्रमाणे या ओव्हरला पण त्याने सुरुवात तेवढीच दमदार, असरदार, बहारदार, रुबाबदार केली आहे तो अजिंक्य ठोंबरेने. कमाल गोलंदाजी. षटक क्रमांक 4 दुसरा चेंडू. धीम्या गतीचा चेंडू, चकवा देण्याचा प्रयत्न कमालीचा. 2 चेंडू पाठोपाठ त्याने कमालीचे टाकलेले आहेत. आपला परफॉर्मन्स किती हाय क्लास होईल, हाय लेवलचा होईल, कसा इफेक्ट आपण चांगला परफेक्ट करू. इफेक्ट इज परफेक्ट. क्या बात है. त्याचा फक्त ना डॉट बॉल वरती फोकस जास्त आहे. डॉट बॉल आपण भरपूर टाकले तर धावांपासून प्रतिस्पर्धी संघाला आपण अडवणार आहोत, रोखणार आहोत, हे त्याला माहिती आहे. यावेळेस फुटवर्क केला, जोरदार हिट केला, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अवतरलाय, त्याचं नाव आहे मोहित. 4 विकेट गेल्यात. धाव संख्या आपण बघितली तर ती 36 आहे. ऍव्हरेज जी आपण पाहतो ती 12 धावांची प्रति ओव्हर राहिली आहे, परंतु आज अजिंक्य ठोंबरेनं जो विश्वास संपादित केलाय तो कमाल आणि कमालच आहे, कारण त्याने पहिल्या ओव्हरला फक्त 2 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरला त्याने पुन्हा एकदा 3 चेंडू निर्धाव टाकून विकेट प्राप्त केले. त्यामुळे त्याच्या बॉलिंगचा क्लास पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय. तो सिद्धिविनायक झळ संघाचा जबरदस्त गोलंदाज, विकेट टेकर बॉलर आणि डॉट बॉल खूप टाकतोय चांगले. प्रतिस्पर्धी संघाच्या बलवान फलंदाजांना त्याने कसं बीट केले, कसं बाद केले किंवा कसे डॉट बॉल टाकलेत, ती या मॅचची पहिल्या सत्राची कहाणी असणार आहे. कमाल केले. पुन्हा एकदा वातावरण ढगाळ झालेलं आहे. वातावरणाची निर्मिती ईश्वराने कशी करायची ठरवली ते बाबा त्यालाच माहिती, आम्हाला काय माहित नाही. पण यात्रेतली दुकानं भिजवली, हे वाईट झालं. बिचारे किती लांब लांबून येतात. षटकाची सुरुवात आपण मगाशी चांगली पाहिली. पुढचा चेंडू येतोय,
पुढचा चेंडू चांगला मारतोय आणि चांगलं फिल्डिंग प्रदर्शन, चेंडूला छलांग लावून चेंडू अडवतोय. बाउंड्रीच्या दिशेने गेलेला चेंडू होता आणि यावेळेला धावसंख्या 1 न पुढे धीम्या गतीनं सरकताना बघायला मिळते. धावसंख्या 37 झालेली आहे. 4-37 फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे प्रथम बॅटिंग करताना टॉस हरल्यावर. अजिंक्य ठोंबरे नामांकित गोलंदाज आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अटॅकिंग बॉलिंग. यावेळेस हे चौकार आहेत ना, हे निव्वळ डोकेदुखी असतात फिल्डिंग साइडला, कारण तुमच्याकडून एकदा चेंडू मिसिंग झाला की तो बाउंड्रीला जाऊनच थांबतो आणि त्यामुळे डोकेदुखी वाढवणारे किंवा मेंदूला मुंगे आणणारे चौकार आहेत हे, असं मला वाटतं बऱ्याच वेळेला. सचिन मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू गेलाय वाईड रेक्टमच्या बाहेर गेलाय आणि त्यामुळे धावसंख्या पुन्हा वाढते. धावसंख्या झाली 42 धावा. 4 विकेट 42 धावा धावफलकावर लागतायत. चौथं षटक चालू आहे. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा प्रयत्न, पुन्हा असफलता. चेंडू पुन्हा स्टंपवर न गेलाय, त्यामुळे पंचाचं लक्ष अगदी पॉवरफुल आहे. पंच अगदी बरोबर बघतायत चेंडू चाललाय कुठून, त्यामुळे त्याला वाईड देता येत नाहीये, कारण स्टंप लाईन धरून गेलाय. मिडल अँड डेक स्टंप वरून चेंडू गेला वळून तर त्याला वाईड देता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं अंपायरिंग आज आपल्याला पाहायला एकदा पुन्हा मिळतंय. राजेश पाटील, शरद पाटील यांच्याकडून. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीपर्यंत धावसंख्या 42 आहे आणि 4 विकेट्स त्यांच्या मैदानातून डगआउटला परत गेलेल्या आहेत. हाशिवरे संघाचा हा लेखाजोखा पहिल्या 4 ओव्हरचा. 10.50 ह्या धावगतीने धावा जमलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, जरी 60 धावा झाल्या, 55-60 धावा झाल्या, तरी हाशिवरे संघ सुद्धा एक लढवया संघ आहे. त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक बराच चांगला आहे. त्यामुळे एक भरोसा असेल की आपण या बळावरती मॅच जिंकू शकतो. हाशिवरे संघाचं तेवढं आत्मबळ आहे. हाशिवरे संघाचा एक तो कॉन्फिडन्स लेवल आहे. त्यामुळे अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करता आलाय सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे तो सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्याच्याकडे सुद्धा बॉलिंग क्षमता चांगली आहे. आज मात्र पुन्हा स्वतःला चेक करू पाहतोय तो अंतिम षटकासाठी. डेथ ओव्हर, तिथे फलंदाज फायटिंग करतात जाम, मारामारी करण्यासाठी ओव्हर प्रसिद्ध असते. ती ओव्हर आहे. इथे धावा अडवायच्या आहेत सचिनला. चेंडू जोरात मारलाय, आउट ऑफ द पार्क, जंगली षटकार. धावा झाल्यात धाव फलकावरती. फलंदाज आता आपण पाहतोय आलेला आहे मोहित. त्यानं सुद्धा मोहित केलंय, कारण त्यानं पाहिलं की चेंडू मारण्यासाठी संधी प्राप्त आहे, तर संधीचं सोनं करायचं आहे. त्यांनी लगेच ऍडव्हान्टेज घेतला, षटकार मारलाय. ज्यावेळेस चेंडू जास्त बाहेर गेला, प्रायोगिक तत्वावरती काही बॉलर असे चेंडू टाकायला बघतात, परंतु कधी कधी चेंडू कट होऊन अधिक बाहेर जातात आणि त्यामुळे पंच त्याला वाईड दर्शवतायत. या वाईडनं चेंडू टाकायला वाढतोय. एक धाव सुद्धा प्रतिपक्षात वाढते. एक धाव वाढून धावसंख्या पोहोचली एकूण 50 धावा. 50च्या उंबरठ्यावर संघ येऊन पोहोचतोय एव्हाना हाशिवरे संघ. चांगला फटका लागतोय. चेंडूतला फटका मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू अडवतोय. धाव अजून एक पूर्ण होते आणि 50 झाली आहे. तालिया. हाशिवरे संघाची 50 धाव फलकावर लागली. सेलिब्रेशन 50 धावांचं. या सांघिक धावसंख्येला आपण खरंच चांगलं धावसंख्या मानतो. 50 धावा झाल्यात. अंतिम षटक आहे. पहिल्या बॉलवर षटकार बसला होता, मग वाईड पडली होती आणि आपण पाहतो की अपील, लाऊड अपील, दिस इज अ लाऊड अपील. पण पंच फार तीक्ष्ण आहेत. पंच त्यांच्या नियमानुसार, पंच त्यांच्या नजरेमध्ये जे काही झालं त्यानुसार ते तुम्हाला रिझल्ट ऐकवतात. शरद पाटील, राजेश पाटील, मॅन फ्रॉम घसवड, 2 पंच, तीक्ष्ण नजरेचे पंच, परफेक्ट पंच आपण पाहत असतो. अपील झालं, पण अपिलातला खरेपणा तपासला आणि त्या खरेपणातून त्यांना निष्कर्ष काढता आला की फलंदाज नाबाद आहे.
अर्थातच अंपायरिंग न्यूट्रल अंपायरिंग आहे, कुणासाठी पक्षपातीपणा करत नाहीयेत, जे खरं तेच तुम्हाला प्रेझेंट करतात असे दोन पंच शरद पाटील, राजेश पाटील, मॅन फ्रॉम घसवड. फॅन्टास्टिक अंपायरिंग. सामना करतोय सचिन म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि सचिन म्हात्रे. सचिनच्या बॉलवर सचिनने मारलेला फटका, जोरात प्रहार, षटकार लाग. बरेच चेंडू मिस केले सचिननं, पण आता मात्र मिडल ऑफ द बॅट करून षटकार मारलाय. षटकारांनी धावसंख्या झाली आहे अब तक 56 धावा झाल्यात. फाईट करायला पुरेशा धावा त्यांनी केल्यात, यात काही वाद नाहीये. सचिन पुन्हा स्ट्राईक वर आहे. सचिनचा यावेळेला फटका मारताना जरूर तो पाठलागावर गेला. पंचांचे लक्ष आहे. पंच म्हणतायत योग्य प्रकारचा थोडा वाईड लाईनच्या आत बॉल पडलाय असं पंचांनी ग्राह्य मानलंय, त्यामुळे इथे काही वाढ मिळत नाहीये. थोडासा बाहेर चेंडू ठेवायचा प्रयत्न करतोय, लालच देतोय फलंदाजाला की तू बाहेर चेंडू ठेवतोय, तू जा मारायला, पाठलाग करत जा चेंडूचा असं सांगतोय तो. यावेळेला पुन्हा चकवा देतोय, कमालीचा आहे. आणि अशा प्रकारे अंतिम चेंडू होता पहिल्या अंतिम चेंडू होता पहिल्या सत्रामधला आणि त्या चेंडूवरती हॅलो मित्र हो, धावसंख्या झाली आहे 56 आणि 57 धावांचं टार्गेट आपण बघणार आहोत ते टीम सिद्धविनायक खेळासाठी. परंतु तत्पूर्वी मी आपल्याला एक विनंती करणार आहे की दरवर्षी न चुकता आवर्जून जे उपस्थित असतात असे नाखवा आमचे मित्र करंजा येथील शिवदास नाखवा यांचं इथे आपण स्वागत करणार आहोत. शिवदास नाखवा सर, आपलं स्वागत आहे. दरवर्षी न चुकता आपण येता करंजावरून आणि स्पर्धेसाठी आपली आवर्जून उपस्थिती असते आणि स्वागत करतील अर्थातच दीपक भोईर, आमचे सहाय्यक दीपक भोईर, स्पर्धेचे आयोजक दीपक भोईर यांच्याकडून स्वागत होत आहे. आमचे करंजा येथील शिवदास नाखवा यांचं भव्यतम स्वागत आमच्या पाहुणे कक्षामध्ये आपण करतोय. श्री शिवदास नाखवा करंजा दरवर्षी न चुकता येतात, त्यांचं आपण स्वागत करणं क्रमप्राप्त आहे. स्वागत आहे सर, शिवदास नाखवा सर, आपलं स्वागत, धन्यवाद. त्यानंतर आमचे ग्रामस्थ आहेत सदानंद वाघमारे, जे शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्या शास्त्रीय गायक होण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलाय तो कमालीचा आहे. असे आमचे ग्रामस्थ सदानंद वाघमारे यांचं स्वागत केलं जाईल. दीपक भोईर यांच्याकडून फोटो घ्यायचा आहे, एक फोटोशूट करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन आपल्यासाठी अत्यंत मोलाचं आहे आणि आपण शूट करायचं आहे. त्यानंतर ग्रामस्थ डॉक्टर राकेश वाघमारे यांचं स्वागत आपण इथे करायचं आहे. दीपक भोईर यांच्या शुभ हस्ते या सर्वांचं स्वागत आपण मंचावर करतोय. पाहुणे कक्षामध्ये सर्व उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर कबड्डीचे राष्ट्रीय पंच विश्वनाथ पाटील, रायगड कबड्डीचे राष्ट्रीय पंच असा सन्मान प्राप्त असे आमचे ते ग्रामस्थ आहेत आणि ते विश्वनाथ पाटील हे फकीरपडा ग्रामस्थ आहेत. त्यांचं आपण स्वागत मोठ्या जल्लोषात करायचं आहे, टाळ्या वाजून. राष्ट्रीय पंच रायगड, राष्ट्रीय पंच रायगड कबड्डीचे, त्यांचं स्वागत करतोय आपण. विश्वनाथ पाटील, आपलं स्वागत, मनापासून स्वागत. दीपक पाटील यांच्या शुभ हाताने आपण स्वागत करतोय. दीपक भोईर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय विश्वनाथ पाटील यांचं.
राष्ट्रीय पंच कबड्डी अप्रतिम काम करतात। आम्ही चारही आमच्या स्वागत उत्सुकांचं आपण स्वागत करतोय, त्यांचा आभार व्यक्त करतोय। शिवदास नाखवा, मॅन फ्रॉम करंजा, शास्त्रीय गायक ग्रामस्थ सदानंद वाघमारे, ग्रामस्थ श्री राकेश वाघमारे आणि कबड्डी पंच रायगड विश्वनाथ पाटील या चौघांचं स्वागत। जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये, पुढल्या सत्राची सुरुवात केली जाईल आणि त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद। दुसऱ्या सत्राची सुरुवात होणार आहे। 57 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकायला। चला टॉस साठी यायचं आहे। संघ सांगा, दोन संघ सांगा, कोण संघ सांगा। आणि यानंतर 5 षटकांमध्ये काय घडामोडी घडतात ते आपल्याला वर्ण ऐकवतील आमचे मित्र निनाद कदम। ओव्हर टू निनाद कदम सर, थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद फाटक सर। महत्वपूर्ण लढत या स्पर्धेतील आपण पाहतो। एका बाजूला फ्रेंड्स ग्रुप आशिरे संघ ज्यांनी प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 30 चेंडूचा सामना करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 56 धावसंख्या रचली। 57 धावांचं आव्हान असताना आपण पाहतोय सेलेब्रेशनच्या भूमिकेत स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक झिराड संघाकडून स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय सचिन आणि नॉन स्ट्राइक एंडवर अभिषेक नाईक। गोलंदाजीसाठी येतोय पहिलं षटक घेऊन मनीष। पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावर टाकलाय चेंडू, टप्पा पडल्यानंतर काहीशी दिशा बदलणारे चेंडू। फलंदाज सचिन इथे बीट होतोय। निर्धार चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केली गोलंदाज मनीष मोकल याने। पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे मनीष करतोय। लेफ्ट आर्म उर्दू विकेट मारा। यावेळी चांगला चेंडू, चेंडूला दिशा दाखवायची होती। बॅटचा चेंडूचा विशेष संपर्क येत नाही, मात्र एक धाव नक्कीच मिळेल। एके धावेने सचिनने आपल्या धावांचं खातं उघडलेलं आहे आणि धावांचा श्री गणेश होतोय तो म्हणजे स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक झिराड संघाचा। अभिषेक नाईक एक आक्रमक फलंदाज। अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याचा विक्रम आहे आणि हा त्यापैकीच एक खेळाडू अभिषेक नाईक आपण पाहतोय स्ट्राइकवर गोलंदाज मनीष मुकलच्या चेंडूचा सामना करायला। चांगला चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला। इथे एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावायचा प्रयत्न आहे आणि यशस्वीचा धाव पूर्ण होते। करंजा येथील सन्माननीय शिवदास नाखवा यांचा आपण काही क्षणांपूर्वी तिथे स्वागत केलं। त्यांच्यातर्फे या मंडळाला त्यांच्या कैलासवासी वामन गोविंद नाखवा यांच्या कडून 5000 रुपये स्वरूपाची देणगी स्वरूपात मदत झाली। जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो। जर एखाद्या स्पर्धेचा मुख्य केंद्रबिंदू जर आपण पाहिलं प्रेक्षक असतो तर एखाद्या स्पर्धेमागचा एका मोठ्या आयोजनामागचा केंद्रबिंदू अशा प्रकारचे देणगीदार असतात, पाठीराखी असतात। अशाच प्रकारे आपलं प्रेम आपली साथ दरवर्षी या मंडळास लाभो ईश्वरचरणी प्रार्थना। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे मी आधीच प्रशंसा केली फलंदाज अभिषेकची। त्यानंतर सन्माननीय डॉक्टर राकेश वाघमारे ग्रामस्थ आहेत गावचे, त्यांच्याकडून मंडळास 1000 रुपये देणगी स्वरूपात मदत झाली। त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवायच्या। त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा मी शब्द सुमनाने इथे स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय। आपण पाहिलं तर हे षटक पाहिलं तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, त्या दरम्यान फलंदाज देखील फटकेबाजी करतोय। यावेळी चांगला चेंडू, या चेंडूला चांगल्या पद्धतीने घेऊन काढले। एक धाव पूर्ण होते, दुसरा धावायचा प्रयत्न मात्र इथे केला जात नाहीये आणि चांगला क्षेत्रक्षेड होतंय। चांगला कॉलिंग आपण पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये। एक षटकाची धावसंख्या होते बिनगडी बाद 10 धावा।
आपण पाहिलं या स्पर्धेसाठी आपले ग्रामस्थ सन्माननीय दीपक भोरी यांनी आपल्या कैलासवासी आईच्या स्मरणार्थ सन्माननीय कैलासवासी इंदिरा दत्तात्रय भोरी यांच्या स्मरणार्थ सामन्याचे टी शर्ट दिलेत आणि त्याचबरोबर या मंडळासाठी देणगी स्वरूपात 1000 रुपयाची मदत केली। त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। असेच पाठीराखे आपल्याला हवे असतात, असे देणगीदार आपल्याला अशा स्पर्धांसाठी मोठ्या आयोजनासाठी उपयुक्त असतात। त्यांचा पुनश्च एकदा आभार। वळूया मैदानाकडे। एक चांगली सुरुवात झालेली आहे। प्रफुल्ल पाटील आपण पाहिलं तर पी फॅक्टर पाहायला मिळतो सलवीरांच्या भूमिकेत। मग पिंट्या पाटील आणि त्याच्या समवेत प्रसाद पाटील फलंदाजीला। इथे आपण पाहतोय पिंट्या येतोय गोलंदाजीसाठी। अलिबाग टेनिस क्रिकेट मधील हे दोन्ही खेळाडू आपण पाहिलेत, एक वेगवान गोलंदाज प्रफुल्ल पाटील, त्याच्या समोर आपण पाहतोय एक आक्रमक विस्फोटक खेळी साकारणारा अभिषेक नाईक। एक चांगला बॅटल आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे। मित्र, मी नेहमीच म्हणतो दोन संघमय सामना रंगतो तो मैदानात खेळपट्टीवर चांगल्या फलंदाज आणि एका चांगल्या गोलंदाजामध्ये देखील सामना रंगतो। यावेळेस अप्रतिम टायमिंग आणि त्यापेक्षाही अप्रतिम प्लेसमेंट। चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषे शिपारी येतोय षटकार। अभिषेक नाईक पुन्हा एकदा चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ही सुखावह गोष्ट म्हणावी लागेल स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक झिराट संघासाठी। मात्र काहीशी चिंतेची बाब ती म्हणजे फ्रेंड्स ग्रुप हाशिरे संघासाठी, कारण धाव संख्या पण पाहिली या मैदानात 70, 75, 80 धावा झालेल्या आहेत। यावेळेस फलंदाजापासून चेंडू दूरवर ठेवण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय। नक्कीच चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला असं पंच आपल्याला कळवत आहेत। फलंदाज काहीसा नाराज पाहायला मिळतो या निर्णयावरून, कारण फलंदाजाचं म्हणणं होतं की चेंडू जास्त बाहेर खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा आहे। मात्र पंचाचा योग्य तो निर्णय आपण पाहतो इथे। यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन्ही वेळेला गोलंदाज यशस्वी देखील होतोय। दोन निर्धाव चेंडू होते, षटकानंतर कमबॅक केलं जातंय ते म्हणजे गोलंदाज अष्टपैलू खेळाडू पिंट्याकडून। प्रफुल्ल पाटील आपण पाहिलेत अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा आयडल म्हणून ही बरेचसे खेळाडू त्याला मानतात असा पिंट्या। यावेळेस मात्र पिंट्याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे, आसमान दाखवलं जात आहे। गगनभेदी षटकार येतो अभिषेक नाईकच्या बॅटमधून। एक डाव तुझा तर एक डाव माझा, एक षटकाराला दोन चेंडू निर्धावले। पुढच्या चेंडूती पुन्हा षटकाराला कमबॅक करतोय फलंदाज। नव्या सुजवाशीच्या खूप दूरवर टाकलाय चेंडू, इथे मात्र पंच नाखुश नाराज। वाईटचा इशारा येतोय, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू उजवीशी सोडून खूप दूरवर जाणारा खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा चेंडू आपण पाहतोय। पंचा योग्य तो निर्णय येतोय। वाईटनी आपण पाहतोय एक धावसंख्या पुढे वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 23 धावा। पावसाचे षटक नक्कीच महत्त्वपूर्ण दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच धावा जमवायचे, धावांचा पाठलाग करायचा आहे। इथे मात्र फटका चांगला असला तरी आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रावरती तैनात असलेला बॅकवर्ड पंच क्षेत्रावरती तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला, फील्ड केलाय, कोणती धाव येत नाहीये। चला नाणेफेकीसाठी यायचंय। फुलेदेवी सासवणे संघाचा कर्णधार आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजे साई झिराट, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय नाणेफेकीसाठी। यावेळेस मात्र फटका नक्कीच चांगला आणि धावा मिळतील संपूर्ण अशा 4 धावा। चेंडू अजून एक उदात्त देणगीदार आपल्याला या मंडळास लाभलेले आहेत। कैलासवासी पार्वती बाळाराम वाघमारे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री सदानंद वाघमारे यांच्याकडून मंडळास 1000 रुपये देणगी स्वरूपात मदत झाले। सर्व अमूल्य अशा आणि उदात्त अशा देणगीदारांचे मनपूर्वक आभार। अशी 7 आपली दरवर्षी मंडळास लाभो ईश्वरचरणी प्रार्थना। पुन्हा वळूया मैदानाकडे। पहिल्या षटकातल्या 10 धावा, दुसऱ्या षटकातल्या 17 धावा। पावपेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला गेलेला आपण पाहतोय। चला नाणेफेकीसाठी यायचंय। साई झिराट संघाचा कर्णधार आणि
फुलेदेवी सासवडे संघाचा कर्णधार. चला मित्रांनो, नाणेफेकीसाठी यायचंय. नियमांचं उल्लंघन करू नका, अन्यथा पेनल्टीज पात्र व्हाल. ही सूचना मी सलग 2 दिवस आपल्याला देतोय. आज 3रा दिवस आहे स्पर्धेचा. त्वरित यायचंय नाणेफेकीसाठी. साई झिराट संघाचा कर्णधार आणि फुलेदेवी सासवडे संघाचा कर्णधार. चला, फुलेदेवी सासवडे संघाचा कर्णधार राजेश मोहिते आणि साई झिराट संघाचा कर्णधार अजिंक्य वैते. चला, नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा मनीष येतोय. यावेळेस पहिला चेंडूवरती बीट करतोय सचिनला. असा चेंडू पण पाहिला होता तर सामन्यातील पहिला चेंडू या इनिंग मधला. टप्पा पडल्यानंतर काहीसा वळसा घेणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर डावखुऱ्या गोलंदाजाला जो नॅचरल अँगल मिळतो त्याचा इथे वापर केला जातोय सचिन सारख्या आक्रमक फलंदाजाला रोखण्यासाठी. हा सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक झिराड संघाला अजून बऱ्याच धावा जमवायच्या. यावेळेस बॅटच्या टोळीला चेंडू लागतो. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जातोय आणि एक अप्रतिम रनिंग जिथे पाहतोय आपण. फलंदाज सचिन बॅक टू द पॅव्हलियन. सचिन साठी जो सापळा रचला होता त्यामुळे नक्कीच त्याला अडकवण्यात यश मिळालंय आणि पहिला फलंदाज बाद करण्यात ब्रेक थ्रू मिळवण्यात यश मिळालंय ते म्हणजे गोलंदाज मनीषला. त्या दरम्यान दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहतोय मंडळाच्या विनंतीस मान देऊन उपस्थित झालेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल सन्माननीय चंद्रकांत भोईर यांच्या शुभ हस्ते. जोपर्यंत षटकाची सुरुवात होते आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं त्वरित. सामना सुरू होण्याच्या आधीच आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सन्माननीय चंद्रकांत भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ आपण पाहतोय मातब्बर आहेत. एकामेकांसमोर बऱ्याच वेळा उभे ठाकलेले आहेत. दोन्ही संघांचे संघनायक. टेल इज कॉल अँड टेल. टॉस जिंकलाय आपला निर्णय. प्रथम आम्ही फिल्डिंग करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. एकच प्रश्न असेल. आपण पाहतो प्रेक्षकांना उभारलेला अर्थातच स्टेडियम मध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळते. तर या आयोजकांबद्दल 2 शब्द फक्त. आयोजन खूपच छान आहे आणि मनूचं फार फार अभिनंदन. ओके, धन्यवाद. कारण सामना सुरू आहे. अजिंक्य, अप्रतिम फलंदाजी तू करतोस आणि बऱ्याच वेळा आम्ही तुझा खेळ पाहिलाय. परंतु समोर असलेला संघ हा सुद्धा एक मातबर संघ आहे आणि तुमच्या संघाला ऍक्च्युली तुमच्या संघाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं तसं तुम्हाला यश मिळत नाहीये. काय वाटतं तुला कारण? तसं बघायचं झालं तर म्हणजे आमचा संघ सध्या म्हणजे सर्व लोक एफर्ट्स खूप घेतात पण तेवढा आम्हाला सक्सेस आता सध्या मिळत नाही आहे. असं बोलणार नाही, म्हणजे सर्व लोक म्हणजे 11च्या 11 प्लेयर चांगले एफर्ट्स देत आहेत. थोडंफार एका दोघांकडून मिसअंडरस्टँडिंग होते ते आम्ही आता जरा म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या संघाला कसं सक्सेस मिळेल हे आम्ही सर्वजण प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू यासीन सर. आपण पाहतोय या षटकात मनीषने कमबॅक केलाय. फिरस्कू फाशुरे संघाने कारण पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत या षटकात 5 चेंडूमध्ये एक चौकार जरी आला असला तरी केवळ 5 धावा आल्या आणि स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक झिराड संघाचा एक फलंदाज बाद देखील झालाय. त्यावेळी चांगला चेंडू. या चेंडूला सन्माननीयरित्या खेळून काढलाय. याला नक्कीच चलाखी मी म्हणेन कारण गोलंदाज मनीषला विकेट आपली द्यायची नाही. तो विकेट प्राप्त करण्यासाठीच गोलंदाजी करतो. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आपण पुढे धावा जमवू शकतो. दुसऱ्या गोलंदाजाला आपण टार्गेट करू शकतो. त्या गोलंदाजावरती धावा जमवू शकतो. धावसंख्या पण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस 57 धावसंख्येचा पाठलाग करताना स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक झिराड संघाची धावसंख्या झालेली आहे.
एक गडी बाद 33 धावा 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स 3 षटकामध्ये 33 धावा याचा अर्थ प्रति षटकामागे 11च्या सरसेन धावा आल्यात असं म्हणावं लागेल. आता अंतिम 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये आवश्यकता येते म्हणजे 24 धावांची. याचा अर्थ आता प्रति षटकामागे 12च्या सरसेन धावा जमवायच्या. जर या खेळपट्टीचा विचार केला तर ह्या खेळपट्टीवर निश्चितच या धावा जमवल्या जाऊ शकतात. मात्र जर चांगली गोलंदाजी झाली तर या खेळपट्टी आपण मेडन ओव्हर देखील यासीन सर पाहिलेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहिलं होतं आपण नागेश्वरवा संघातील सर्वेश या गोलंदाजाने विकेट मेडन ओव्हर म्हणजे एक षटक निर्धाव टाकलं आणि त्यामध्ये एक विकेट प्राप्त केली. आणि त्यानंतर आजच्या दिवशी आपण पाहिलं एनसीसी नांदेडपेडा संघातील दिनार या गोलंदाजाने निर्धाव षटक टाकलं आणि त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केले आणि त्याच्या या गोलंदाजीच्या बळावर सामन्याचा पुरस्कार देखील त्यांनी कमवला. प्रणय पाटील म्हणण्यापेक्षा नक्कीच बॉन्ड हे नाव सांगितलं तर सर्वांनाच लक्षात येईल. हा गोलंदाज हा खेळाडू पहिल्या चेंडूवरती बॅटकडा चेंडू हवे तिथे मात्र 3 क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्यानंतर कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज मात्र कॉलिंगची कमतरता कॉलिंगचा अभाव कोण झूल पकडणार हे कोणालाच माहित नव्हतं आणि त्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू लँड होते. अभिषेक नाईकला खऱ्या अर्थाने म्हणेन जीवनदान लाभतंय. सुखाभाव गोष्ट म्हणावी लागेल अभिषेक नाईक साठी आणि त्याचबरोबर स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक झिराड संघासाठी. प्रणयने पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू होता. फलंदाजाला बाद करण्याची संधी उपलब्ध केली होती मात्र ती संधी दवडली जाते. 11 चेंडू विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. अजिंक्य ठोंबरे ज्याला लारा या नावाने ओळखलं जातं डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक फलंदाज. इथे उजव्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईडचा खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. साई झिराड संघातील सलामीवीर देखील आपण पाहतोय इथे उपस्थित होत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो. कृपया करून कोणत्याही खेळाडूंनी पंचांची वाद घालू नये ही आमची नम्रतापूर्वक विनंती आहे आपल्याला. धावसंख्या होते ती म्हणजे 35 धावा. आता 11 चेंडू आणि 22 धावा असं लक्ष आपल्याला पाहायला मिळते म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. हे षटक नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकतं दोन्ही संघांसाठी. इथे मात्र चांगला चेंडू या चेंडूवरती फलंदाज बीट होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला सरळ खेळला असता तर नक्कीच बॅटच्या चेंडूचा संपर्क आला असता मात्र या चेंडूला लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने फटका लागवण्याचा प्रयत्न इथे फलंदाज अजिंक्य ठोंबरेचा इथे अयशस्वी होतोय. निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजी असं म्हणेन प्रणयची आणि या षटकात फलंदाज धावा जमवण्याचा प्रयत्न करणार याची कल्पना नक्कीच आलाय. यावेळेस पुढे सतत फटका लागण्याचा प्रयत्न बॅटची कडाके चेंडूवर पाहतोय जातोय डीप कव्हरच्या दिशेला. इथे खराब आणि गच्चा आणि ढसाळ क्षेत्ररक्षण म्हणू शकतो याला. जिथे 1 धाव येते तिथे तब्बल 4 धावा मिळतात. येतोय अनपेक्षित चौकार. बघा मित्रांनो एक अष्टपैलू खेळाडू ज्याने केवळ अलिबाग मध्ये नाही तर अलिबागच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या नावाचा डंक वाजवला असा खेळाडू इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण करतोय. यालाच म्हणतात सामन्यातील प्रेशर दबाव आणि दडपण. त्या दडपणाखाली होणाऱ्या चुका. यावेळेस यॉर्करचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. एक धावेची धावसंख्या होते ती म्हणजे 40 धावा. अजूनही 17 धावा जमवायच्या आहेत आणि चेंडूचा विचार केला तर अजूनही एकूण 8 चेंडू म्हणजे या षटकातील 2 उर्वरित चेंडू आणि त्यानंतर येणार षटक 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू निर्णायक ठेवू शकतात. या 2 चेंडूमध्ये मोठे फटके लागण्याचा प्रयत्न निश्चितच असेल फलंदाजाचा. तर त्याचबरोबर गोलंदाज विचार करे की या फटक्यांपासून मी कसं त्याला वंचित ठेवू. यावेळेस बॅटची कडा चेंडू हवेत आणि उर्वरित काम पूर्ण करतोय प्रसाद पाटील. मोठा झटका लागतोय झिराड संघाला. फलंदाज अभिषेक नाईक बॅक टू द पॅव्हलियन.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मंथन नाईक. स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धीविनायक झिरड संघाकडे आपण पाहिलं फलंदाजी क्रम खूप मोठा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. एक फलंदाज आक्रमक बाद झाला तर दुसरा आक्रमक फलंदाज मैदानात प्रवेश करतो. अभिषेक नाईकची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतो 4थ्या क्रमांकावर येतोय फलंदाज मंथन नाईक. मंथन ज्याला मॉन्टी या नावाने नक्कीच ओळखलं जातं आणि ज्याप्रमाणे तो फटकेबाजी करतो निश्चितच डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी त्याची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस या मैदानात या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर त्याला एक चांगली उपयुक्त खेळी खेळावी लागेल. इथे मात्र प्रणयचं मी कौतुक करेन. आपल्या षटकातील 5व्या चेंडूवर नक्कीच त्याने विकेट प्राप्त केले. उजव्याशीच्या खूपच दूर झालेला चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा तो वाईड जा. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या पुढे धावसंख्या होते ती म्हणजे 41 धावा. अजूनही 16 धावाची आवश्यकता आहे जिथे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 16 धावा असं पाहिलं तर आधुनिक क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 3 मोठे फटके किंवा 2 षटकार 1 चौकार मात्र ते लगावता येणार का? इथे अजून एक मोठा झटका लागता इथे वाचलेला मी असंच म्हणेन कारण क्षेत्ररक्षकाच्या हातून एक मोठी चूक होते. जो फलंदाज एक हाती सामना फिरवण्याची ताकद ठेवतो अशा फलंदाजाला इथे जीवनदान लाभते आणि तेही 0 धावसंख्येवर. हे जीवनदान किती महागात पडणारे पाहायचंय कारण प्रणयचे षटक जर आपण पाहिलं तर हे शम्मिश षटक होते. यात 7 धावा जरी आल्या असल्या तरी त्याने एक महत्वपूर्ण विकेट अभिषेक नाईकची पटकावलेली आहे. अंतिम षटकाची सुरुवात होते. 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 16 धावांची. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. रत्नाकर येतोय गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर असेल तो म्हणजे डावखुराचा फलंदाज अजिंक्य ठोंबरे. लारा नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज. आज त्याला पुन्हा एकदा त्याच लारासारखी फलंदाजी करावी लागेल ज्यासाठी तो ओळखला जातो. तर नॉन स्ट्राइक एंडवर पहिल्या चेंडूवर जीवनदान लाभल्यानंतर मंथन नाईक पाहूया त्या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलतोय. हे दोन्ही फलंदाज जर चेंडू खेळून काढतील फटकेबाजी करतील तर सामना निश्चितच स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धीविनायक झिरड संघ जिंकू शकेल. मात्र रत्नाकर या गोलंदाजाने हे 6 चेंडू अप्रतिम असे टाकले, चांगले टाकले. फलंदाजाने रोखून धरलं तर नक्कीच हा सामना फ्रेंड्स ग्रुप हाशिरे संघ जिंकेल. अंतिम षटकातील लढत आलेली आहे. 57 धावांचं आव्हान असलं तरी आपल्या लढवय वृत्तीने चांगल्या गोलंदाजीने आणि चांगल्या क्षेत्रक्षणी आपण पाहतोय हा सामना अंतिम षटकात फ्रेंड्स ग्रुप हाशिरे संघ घेऊन आलेला आहे. कारण पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत आपण पाहिलं पुढील 2 षटक नक्कीच धावसंख्येला आळा घालणारी धावसंख्या रोखणारी षटक आपण पाहिली. आणि इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज अजिंक्य आपण पाहतो इथे यशस्वी बाद होतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती गोलंदाज हे दाखवून देतोय की मी चांगली गोलंदाजी करणार, माझ्या संघाच्या विजयात मी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते आणि यशाच्या मागे पुन्हा एकदा आपले यष्टीरक्षणाची चुणूक दाखवता आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हाशिरे संघातील यष्टीरक्षक फलंदाज प्रसाद पाटील याला. पोलीस दलात कार्यरत असलेला हा खेळाडू गेले कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळताना आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हाशिरे संघामध्ये एक विशिष्ट स्थान त्याला प्राप्त आहे. आणि ज्या पद्धतीने त्याची फलंदाजी असते, ज्या पद्धतीने तो यष्टीरक्षण करतो आणि यशाच्या मागून जसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो सांभाळतो, त्यासाठी नेहमीच त्याला एक वेगळं आणि विशिष्ट स्थान या संघात उपलब्ध आहे. प्रसाद आलाय पहिल्या चेंडूवरती. प्रसादचा फटका इथे फसतोय आणि इथे प्रसाद देखील पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट्स, सेकंड इन सलग दुसरी विकेट मिळते.
2 चेंडूमध्ये 2 विकेट आलेले आहेत या स्पर्धेत. जर आपण पाहिलं तर हॅट्रिक अजूनही झालेली नाहीये. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक रत्नाकरच्या नावावरती लागणार का? फलंदाज श्रेयस. इथे हॅट्रिक पूर्ण होणार का? निश्चितच हॅट्रिक पूर्ण होते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त करून हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न इथे होतोय रत्नाकरचा. मी स्वर्गीय स्वप्नील शिंदे पुरस्कृत सिद्धिविनायक जिराट संघाचे ते आभार प्रकट करतो. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि काही क्षणातच या स्पर्धेत या सामन्यातील सामन्याचा पुरस्कार जाहीर करतोय. या स्पर्धेतील वैशिष्ट्य आपण पाहिले तर 11:50 धावांच्या आकर्षक खेळी जयमान दुकोडे संघातील करण तोडणकर या फलंदाजाची, त्याचबरोबर 2 निर्धाव षटक, पहिले षटक टाकणार गोलंदाज यांनी 1 विकेट प्राप्त केली, पहिलं मेडन ओव्हर टाकली या स्पर्धेमध्ये नागेशराव संघाचा सर्वेश, त्यानंतर दुसरं षटक मेडन +2 विकेट्स. आजच्या दिवशी आपण पाहिलं दिनार एनसीसी नांदेड अ संघाचा खेळाडू आणि हॅट्रिक आपण पाहिली याच सामन्यात आणि हॅट्रिक ठरला तो म्हणजे रत्नाकर. तर राजेश मोहिते आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. राजेश मोहिते नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. राजेश मोहिते या कडदाच्या बाजूने म्हणजेच फुलादेवी सासणे संघाच्या बाजूने. निनाद आपण पाहतो इथे सुद्धा सामनावीराचं पारितोषिक कोणा